37,63 वाढलेला आहे. शेअर कॅपिटल 37,21,64,64,000, 2,29,00,000 वाढलेला आहे. रिझर्व्ह अँड अदर फंड्स 244,25,55,000, त्यामध्ये 43,31,91,000 वाढलेला आहे. डिपॉझिट 5,183 कोटी, 8 लाख म्हटलं तर 844 कोटी ह्या वर्षात डिपॉझिट वाढलेलं आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस 38 कोटी 40,00,000 असं म्हटलं तर 525 कोटी वाढलेलं आहे. बँक बॅलन्स अँड इन्व्हेस्टमेंट 1,487 कोटी 243 कोटी वाढलेलं आहे. त्यामधून वर्किंग कॅपिटल 5,839 808 कोटी वाढलेलं आहे. नेट प्रॉफिट 51 कोटी 4,10,310 रुपये म्हटलं तर 5,68,85,000 वाढलेलं आहे. आणि ह्या वर्षामध्ये ब्रँच 7 वाढलेलं आहे. अशा प्रकारचं आपलं सर्व रिझल्ट आले आहेत. ह्याच्यामधून आपल्याला आपला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व आपला अधिकारी वर्ग यांनी सगळंजण व्यवस्थित प्रामाणिकपणे राबल्यामुळे हे रिझल्ट आले. आणि चांगलंच आता मी 3 राज्यामध्ये हे कार्य करत आहेत. आपण 233 ब्रँचमधून सगळं काम एकत्रित चालू आहे आणि मार्च अखेरपर्यंत रिझल्ट आलेला आहे. बऱ्याच चांगला रिझल्ट आलेला. मी सगळ्यांना अभिनंदन करतो.